पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे बंड्या सावंत इकडे. हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा. इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. कुठले दाखवा, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला. बोलो ना, सगळ्यांना बोलला, पत्रकारांना बोलू. तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार. कुठल्या बिझनेसचे आहे ते? के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे. काय कसलं पेमेंट आहे? हे आपल्या फ्लॅटचं. कसलं फ्लॅट सेल केलं? कॅश मध्ये? कोण आहे? कॅश कोणी दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब बोल. जगताप सर. जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार. मी ते विजय किनवडेकर यांच्या घरी आलोय. त्यांच्या घरी पैसे सापडलेत. तर मी तिकडे आलेलो आहे, पत्रकारांनाही बोलवतोय. आपण इकडे यावं, हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी. हॅलो हॅलो, हा आवाज येतोय आपल्याला? हॅलो हॅलो, आवाज येतोय का आपल्याला? मी म्हटलं की मी विजय किनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे. तर मी इकडे पैसे सापडलेत विजय किनवडेकरांच्या घरी. जरा या इकडे, हे जरा पुढची कारवाई करावी लागेल. हे जर तुम्ही शूट कराल, हा हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत. आता तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. ह्या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली. आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत. हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत? एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय. हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. हे जर तुम्हाला हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11 घरांमध्ये चालू आहे. हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग ह्यांची लोक येऊन त्या स्तरावर खाली पैसे वाटतात, घर टू घर. हे त्याच्यातले पैसे आहेत. आता माझं किनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही, पोलिसांनी यावं, ते जप्त करावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे.
ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल. या ती बॅग तशीच राहते. या बाहेर. होय साहेब, खरंच सांगतो मी पण असतं सांगतो आमदार साहेब निलेश साहेब अरे बोल. हॅलो, अरे करायचं का असं काही नुसतं कशात सांगतो. लावा तुम्ही सगळ्यांना पुन्हा बोलून घ्या. हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन कर. हो केलं. काय चालू आहे. हो. आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे महाशय ते पैसे लपवायचा प्रयत्न करत होते. ते आता फार सोबर दाखवत आहेत, फार डिसेंट दाखवत आहेत. पण हा जो आहे, तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा. तू लपवत होता पिशवी आणि यांचा चेहरा. हे बॅग लपवत होते. माझी खात्री आहे, इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावेत. ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल. माझी खात्री आहे की जवळपास अजून असावेत. किती आहेत ते मला माहित नाही. ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे. योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते. पण हे विटनेस टू क्राईमच नाही, हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत. की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे. म्हणून बंड्याची सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे. तुम्ही जे करत होता तुमचंही एफआयआर मध्ये मी नाव टाकणार. सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू. येत आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्हीच जाऊन ती बॅग बाहेर घेऊन, कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको, तर तुम्हीच जाऊन बॅग बाहेर घेऊन या. म्हणजे ती शूटिंग करता येईल. जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे. त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा. कोण आपण? मी सर इथे माने. इकडे या. माने साहेब इकडे या. सर हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे.
हे पैसे मला मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा. एकच घर नाहीये, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. कशाला brief करू? त्यांना येऊ दे. हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा. अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे. त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्माननीय बंड्या सावंत हे बीजेपीचेच आहेत, त्यांनीच हात लावलेला आहे. आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून आहे भरपूर, आणि मालवणमध्ये 8-10 घर आहेत, त्याचा ताबा आपण घ्यावा.